त्या सर्व नमस्कार. दिवसभरच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंगळवार हा दिवस ओबीसी आरक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या मनोमिलनाची मागणी होऊ लागलेली आहे, तर आदित्य ठाकरे यांच्याकडून नियमांची पायमल्ली झाली आहे. त्याचं नेमकं कारण काय आहे? तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसानं कहर केलेला आहे, तर आरबीआयनं रुपयांचं आंतरराष्ट्रीयकरण केलेलं आहे. त्याचे आगामी काळात काय परिणाम होतील यासह दिवसभरातल्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेण्याआधी एक नजर हेडलाईन्सवर. ओबीसी आरक्षणाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी. आरक्षणाबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष. ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता. शिंदे गट आणि शिवसेनेशी जुळवून घ्यावं, शिवसेनेच्या खासदारांची मागणी. उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद नाही. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंब्यावरून शिवसेनेमध्ये संजय राऊत एकाकी. पक्ष देईल तो आदेश स्वीकारेन, संजय राऊतांनी केलं स्पष्ट. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाढली. धनुष्यबाणावर निर्णय घेण्याआधी आमची बाजू ऐकून घ्या, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव. आदित्य ठाकरेंकडून नियमांची पायमल्ली. आरे वाचवा आंदोलनात लहान मुलांचा समावेश असल्यानं राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची पोलीस आयुक्तांना नोटीस. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना ईडीची नोटीस. येत्या 21 जुलैला हजर राहण्याचे आदेश. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली गडचिरोलीतील पूर परिस्थितीची पाहणी. मेडीगड्डा प्रकल्पाबाधितांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आढावा बैठकीत आदेश. आरबीआयनं केलं रुपयांचं आंतरराष्ट्रीयकरण. आता रुपयाचा डॉलर प्रमाणे वापर करता येणार. घसरत्या रुपयाच्या दरावर सरकारचा मोठा निर्णय. आणि गुजरातच्या 6 जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती. नवसारी आणि वलसाडमध्ये जनजीवन विस्कळीत. पुढील 5 दिवस पावसाचा अलर्ट. आणि आता सविस्तर पाहणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. तर ओबीसी आरक्षणाबाबत उद्या सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी आहे. काही दिवसांपूर्वी बांठिया आयोगानं राज्य सरकारला एम्पिरिकल डेटा सादर केलेला आहे. एम्पिरिकल डेटाबाबतच हा डेटा सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये जो एम्पिरिकल डेटा सादर करण्यात आलेला आहे त्याच्या आधारावर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावं अशी मागणी करण्यात येणार आहे. आणि या संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी होणार आहे. मध्य प्रदेश प्रमाणे ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्राला दिलासा मिळणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आणि आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, मध्य प्रदेशला जे मिळालं ते आता महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे. उद्याच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उद्या नेमकं काय होऊ शकतं? महत्वाचं म्हणजे राज्य सरकारच्या वतीने जो इम्पेरिकल डाटा सुप्रीम कोर्टात जो दाखल करण्यात आलेला आहे, जो अहवाल दाखल करण्यात आलेला आहे, त्याच्या आधारे ट्रिपल टेस्टच्या आधारावरती आता ज्या पद्धतीने माहिती मिळालेली आहे की राज्य सरकारच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की राज्य सरकारच्या वतीने मागणी करण्यात येईल की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ज्या निवडणुका घोषित झाल्या आहेत त्या निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य सरकारने मागणी केलेली आहे. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा आधार मिळावा आणि त्याच्या आधारावरती या निवडणुका घ्याव्या अशा प्रकारची मागणी राज्य सरकार करणार आहे. त्यावरती आता ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये इम्पेरिकल डाटा दाखल केल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता
त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात देखील दिलासा मिळावा अशीही राज्य सरकार मागणी करणार आहे. त्यामुळे आता उद्याच्या होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण ओबीसी समाजाचं लक्ष लागलं. दरम्यानच्या काळामध्ये नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहे त्यांनी देखील याच विषयावरती भेट घेतली होती. त्यामुळे उद्या कुठेतरी महाराष्ट्र सरकारला दिलासा मिळेल अशा प्रकारचे संकेत प्राप्त होत आहे. नक्कीच. याची वेळ किती वाजताची निश्चित करण्यात आलेली आहे? सुनावणीला सुरुवात किती वाजता? साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे जस्टिस खानविलकर आणि जस्टिस पार्डीवाला यांच्या या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सकाळी 11 वाजता ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. कारण की ज्या पद्धतीने कोर्ट क्रमांक 16 मध्ये ही जी यादी आहे आमची जी याचिका आहे त्याला 16 नंबर दिलेला आहे. याचा अर्थ तो 11 वाजेपर्यंत याचा निकाल येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी कोर्ट क्रमांक 16 वरती लक्ष ठेवून असतील. न्यूज 18 लोकमत वरती सगळ्यात आधी सुनावणी संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतील. शिवसेनेमधील दोन्ही गटांना सोमवारी सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेमधील कोणत्याही आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी घेऊ नये असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. तसंच या प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्यात येणार असल्यामुळे या प्रकरणी लवकर निर्णय येण्याची शक्यता मावळली आहे. शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार. सेनेच्या त्या आमदारांवरच्या कारवाईलाही ब्रेक. एकनाथ शिंदे गटातल्या 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. त्यामुळे एक प्रकारे शिंदे गटाला काही काळासाठी दिलासाच मिळालाय. राज्यातल्या सत्ता बदलादरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातल्या 16 आमदारांना अपात्रतेसंबंधीची नोटीस बजावली होती. शिवसेनेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलेली होती. तसंच त्यांच्या पात्रतेविषयी सवाल उपस्थित केला गेला होता. दरम्यान शिंदे गटातल्या त्या 16 आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं तातडीनं सुनावणी घेत 11 जुलैपर्यंत कारवाई न करण्याचा आदेश दिलेला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा सोमवारच्या सुनावणीकडे लागलेल्या होत्या. सोमवारी शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाकडे केलेली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिलाय. कपिल सिब्बल यांनी सुनील प्रभू यांच्या वतीनं म्हणजे शिवसेनेच्या वतीनं मेन्शन केलं होतं की आज जी सुनावणी होणार होती ती आज घ्यावी, म्हणजे 11 तारखेला आज सुनावणी घ्यावी असं मेन्शन केलं. पण ते मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी रिफ्यूज केलं, ते नाकारलं आज सुनावणी घेण्याच्यासाठी. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटातल्या आमदारांवर नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोणतीही कारवाई करता येणार नाही. सुप्रीम कोर्टानं तसे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत. राज्यातल्या सत्तांतरानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेत उरलेल्या आमदारांना नोटीस बजावण्यात आलेली होती. तसंच व्हीप उल्लंघन प्रकरणी विधिमंडळ सचिवालयानं शिवसेनेतल्या दोन्ही गटांना नोटीस बजावलेली होती आणि या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी कोणत्याही आमदारावर अपात्रतेसंदर्भातली कारवाई करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. आज कोर्टाने असा निर्णय दिला की या सगळ्याचा पूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत अध्यक्षांचे अधिकार त्यांनी गोठवलेले आहेत. अध्यक्षांनी कुठलीही सुनावणी घेऊ नये अशा प्रकारचे आदेश त्यांनी पारित केलेत. सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूनं युक्तिवाद करण्यात आला. कपिल सिब्बल यांनी कोर्टात शिवसेनेची बाजू मांडली. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांसमोर उत्तर द्यायचं असल्यास सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्यामुळे लवकर सुनावणी घेतली जावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी त्या आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. यावर तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडताना विधानसभेतल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या आमदारांवर अपात्रतेची कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची कोर्टाला हमी दिली. विधानसभेच्या प्रधान सचिवांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. विधानसभा उपाध्यक्षांनी 16 आमदारांना बजावलेल्या नोटिशी प्रकरणाचा कोर्टानं निपटारा करून नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी त्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी लवकरच खंडपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय.
त्यात ते पूर्वी जे खंडपीठ होतं ते व्हॅकेशन बेंच होतं, त्यामुळं कदाचित म्हटलं असेल. पण मान्य सर्वोच्च न्यायालयाने अजूनपर्यंत कोणतीही सुनावणीची डेट किंवा स्पष्ट रूपाने सांगितलं नाही की सुनावणी केव्हा होणार आहे. ते खंडपीठाचा निर्णय मान्य चीफ जस्टिस घेत असतात, त्यानंतर ते ठरू शकेल. महाराष्ट्रातल्या या सत्ता संघर्षावर आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी होईल. त्यामुळं काही काळासाठी शिंदे सरकारला जरी दिलासा मिळालेला असला तरी या प्रकरणाची सगळी सूत्र आता सुप्रीम कोर्टाच्या हाती गेलेली आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि त्यानंतरची महत्त्वाची बातमी आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातली. कारण भाजपकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सर्वाधिक मतांचं मूल्य असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजप म्हणजेच एनडीए सत्तेत असल्यानं विजयाचं गणित सोपं झालेलं आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना विजयासाठी केवळ 11,077 मतांची आवश्यकता आहे. ओडिशामधील सत्ताधारी बिजू जनता दलानं तर आंध्र प्रदेशातील सत्ताधारी YSR काँग्रेसनं द्रौपदी मुर्मू यांना आधीच पाठिंबा जाहीर केल्यानं विरोधी पक्षांचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांची वाटचाल खडतर झाली आहे. एकीकडे शिवसेना बंडखोर आमदारांशी कोर्टाची लढाई लढत असतानाच आता खासदारांनीही शिंदे गटाशी जुळवून घ्यावं अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केलेली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा द्यावा अशी शिवसेना खासदारांनी गळ घातली आहे. ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? मातोश्रीवर दिलजमाईची चर्चा. उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार? राज्यातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार खाली खेचत एकनाथ शिंदे गटानं भाजपच्या मदतीनं नवीन सरकार स्थापन केलं. खरं तर या सत्तांतरापासून शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा राजकीय सामना सुरू झालाय. दोन्ही बाजूने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेनं बंडखोर आमदारांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस बजावली आहे. एकीकडे राजकीय संघर्षाला धार आलेली असतानाच दुसरीकडे शिवसेनेतील या दोन्ही गटांचं मनोमिलन होण्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मातोश्रीवर सोमवारी शिवसेनेच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. भविष्यात भाजप आणि शिंदे गटाशी शिवसेनेनं जुळवून घ्यावं अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे केली. शिंदे गटातील 50 आमदार आजही मनाने शिवसेनेसोबतच असल्याचं खासदारांनी सांगितलंय. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील निर्णय घ्यावेत तर उद्धव ठाकरेंनी पक्षाचा गाडा हाकावा. एकनाथ शिंदे गटाशी चर्चा करून मार्ग काढावा अशी भूमिका खासदारांनी यावेळी मांडली. राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेनं पाठिंबा दिल्यास शिंदे गटाशी चर्चेची दारं उघडी होतील असं मत खासदारांनी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. मातोश्रीवरती झालेल्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी कोणाला मतदान करायचं या संदर्भात भूमिका मांडली. ही चर्चा संपल्यानंतर काही खासदारांनी पुढाकार घेऊन एकनाथ शिंदे गटाला पुन्हा एकदा आपलंसं करावं यासाठी भूमिका मांडली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार हे आपलेच आहेत, त्यांना पुन्हा एकदा आपलंसं करावं आणि त्यांच्याशी बोलणी करावी अशी चर्चा काही खासदारांनी पुढे आणली. त्यावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे काही आमदार जे आहेत ते अजूनही संभ्रमात आहेत. मात्र एकनाथ शिंदे गटाला पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत हा एक संदेश जो आहे तो मात्र या बैठकीतून मिळालेला पाहायला मिळतोय. खासदारांच्या या मागणीवर शिवसेनेच्या प्रमुखांनी मात्र मौन बाळगलंय. 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत एनडीएनं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेनं द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी केली. सगळ्या खासदारांनी मिळून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतीत जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते सगळे अधिकार आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेत आणि ते जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही सगळेजण त्याचं पालन करू. एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्याची मागणी शिवसेनेच्या खासदारांनी केली असली तरी संजय राऊत यांनी मात्र खासदारांच्या विरोधात भूमिका मांडली. महाविकास आघाडीने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे शिवसेनेनं सिन्हा यांना पाठिंबा द्यावा असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात नक्कीच चर्चा झाली. दोन्ही बाजूनी चर्चा झाली. द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत उमेदवार राष्ट्रपती पदाच्या.
त्यांच्याबाबत चर्चा झाली, यशवंत सिन्हांच्या बाबत चर्चा झाली आणि शिवसेनेनं यापूर्वी अनेकदा राजकारणापलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना आपलं पाठबळ दिलं. राष्ट्रपती निवडणुकीवरून शिवसेनेमध्ये मतभेद असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावर येत्या 2 दिवसात निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून शिवसेनेची कोंडी तर झाली नाहीये ना, अशी चर्चा रंगली आहे. उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेनेसमोर आता आणखी एक धर्मसंकट उभं राहिलंय. शिवसेनेच्या खासदारांनी भाजप प्रणित एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाला फक्त एकट्या संजय राऊत यांचा विरोध आहे. एकंदरीतच मुर्मूंच्या मुद्द्यावर संजय राऊत शिवसेनेत एकाकी पडले आहेत. शिवसेनेत संजय राऊत एकाकी. शिवसेना खासदारांचा मुर्मूंना पाठिंबा. संजय राऊत विरुद्ध शिवसेना खासदार. शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीत माध्यमांना टाळून जाणारे हे संजय राऊत पहा. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही आक्रमकपणे किल्ला लढवणारे संजय राऊत आता शिवसेनेत एकाकी पडल्याचं चित्र आहे. त्याला निमित्त ठरलंय द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदाची उमेदवारी. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा कोणाला द्यायचा या मुद्द्यावरून मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक होती. या बैठकीला अनेक खासदारांनी दांडी मारली. जे 12 खासदार बैठकीला उपस्थित होते त्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. बैठकीत सर्वच्या सर्व खासदारांनी मुर्मूंना पाठिंबा देण्याचं मत मांडलं. फक्त संजय राऊतांचा मुर्मूंना पाठिंबा देण्यासाठी विरोध होता. मुर्मूंच्या पाठिंब्यावरून एकाकी पडलेल्या संजय राऊत यांनी माध्यमांशी न बोलता बैठकीतून काढता पाय घेतला. आदिवासी समाज को इतना बड़ा स्थान देश में मिलता है, इसके लिए सभी खासदारों ने उद्धव जी के सामने पेश किया है कि हमारा वोट जो है शिवसेना का खासदारों का, ये द्रौपदी मुर्मू के लिए आप देने का तय करो. उद्धव जी ने बोला कि मैं 1-2 दिन में हे अंतिम निर्णय ले लूंगा. RSS बद्दल बोलायचं, मला वाटतं अशा बोलण्याने काही मनात येईल, जिभेला हाड नाही, काही बोलायचं हाड नाही. म्हणून मला वाटतं यामुळे सगळी परिस्थिती बिघडली आणि मला वाटतं अजूनही वेळ आहे, अजूनही संधी आहे, अजूनही उद्धवजींनी योग्य निर्णय घ्यावा. शिवसेनेत गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड अंतर्गत संघर्ष सुरू आहे. राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणूक शिवसेना फुटण्यासाठी निमित्त ठरलं. आता राष्ट्रपती निवडणुकीत सुद्धा शिवसेनेची आणखी शक्ल होणार नाही याची काळजी उद्धव ठाकरेंना घ्यावी लागणार आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मातोश्रीवरती सेना खासदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. मातोश्रीवरील बैठकीमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती राऊतांनी दिली. निवडणुकी संदर्भातील सर्व अधिकार उद्धव ठाकरेंकडे असून पक्षाच्या निर्णयाबरोबर मी असणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. सगळे खासदार होते, त्यातले संजय मंडलिक दिल्लीत आहे, त्यानंतर संजय बंडू जाधव आजारी आहे, ते वारीला गेले होते, ते आजारी आहे. हेमंत पाटील यांनी सुद्धा फोन केला होता, ते येऊ पोचू शकले नाही. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आहे, पूर आहे म्हणून कलाबेन देलकर पोचू शकले नाही. बाकी इतर दोघांविषयी माझ्याकडे माहिती नाही, श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी. बाकी राज्यसभेचे खासदार होते, अनिल देसाई दिल्लीत आहे, कोर्टाच्या कामात आहे. आम्ही सगळेच होतो. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात नक्कीच चर्चा झाली, दोन्ही बाजूने चर्चा झाली. द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत उमेदवार राष्ट्रपती पदाच्या, त्यांच्याबाबत चर्चा झाली, यशवंत सिन्हांच्या बाबत चर्चा झाली आणि शिवसेनेनं यापूर्वी अनेकदा राजकारणापलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून
राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना आपलं पाठबळ दिलेलं आहे. सगळी चर्चा झाली आणि सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत या संदर्भात एक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे. आणि पक्षप्रमुखांचा जो आदेश आहे कोणाला कसं मतदान करायचं हा सर्व खासदार आणि जे आमदार आहेत आमच्या आता इथे त्यांच्यावर बंधनकारक आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना सतर्क झाली आहे. भविष्यातील राजकीय दगाफटका टाळण्यासाठी आता शिवसेनेनं थेट निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली आहे. धनुष्यबाण हे चिन्ह राखण्यासाठी शिवसेनेनं निवडणूक आयोगात कॅव्हेट दाखल केलंय. शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे धाव. धनुष्यबाणासाठी शिवसेना आक्रमक. निवडणूक आयोगात शिवसेनेचं कॅव्हेट. शिवसेनेतल्या बंडानंतर आता धनुष्यबाण या आपल्या निवडणूक चिन्हासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. कारण या चिन्हावरून भविष्यात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच आता शिवसेनेकडून सावध पावलं टाकली जात आहेत. विधानसभेत 40 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळं शिंदे गटाकडून आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही बंडखोर शिंदे गटाकडून हक्क सांगितला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच आता शिवसेनेनं थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय निवडणूक आयोगानं शिवसेनेसंदर्भातला कोणताही निर्णय घेऊ नये असं शिवसेनेनं या कॅव्हेटमध्ये नमूद केलंय. इलेक्शन कमिशनकडे आम्ही कॅबिनेट फाईल केलेलं आहे. सुभाष देसाई आमचे जनरल सेक्रेटरी त्यांच्यामार्फत की इलेक्शन कमिशन ही अथॉरिटी ज्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्या संदर्भामध्ये एका गटानं जर कुठचं हे करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये कुठचंही हे न करता लगेच आम्हाला म्हणजे मूळ शिवसेनेला बाजू मांडण्याची संधी असावी. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसलाय. त्यामुळेच भविष्यात दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेकडून खबरदारी घेतली जातेय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या गटाला मान्यता दिली आहे. तसंच शिंदे गटाच्या तक्रारीवरून शिवसेनेतल्या आमदारांना नोटीसही बजावली आहे. त्यामुळे शिवसेना आता अधिकच सतर्क झाली आहे. शिंदे गटाला 40 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळं विधानसभेत शिंदे गटाचं पारडं जड आहे. अशातच आता लोकसभेतल्या काही खासदार सुद्धा बंडाच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. मुंबईसह काही महानगरपालिकांमधल्या नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्यामुळं शिवसेना नेतृत्वाची चिंता वाढली आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात शिंदे गटाकडून धनुष्यबाणावर दावा केला जाण्याची भीती शिवसेनेला सतावू लागली आहे. पण शिंदे गटानं धनुष्यबाणावर दावा केल्यास दोन्ही गटांना बराच काळ ती लढाई लढावी लागणार आहे. दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडावी लागणार आहे. यामध्ये पक्षाची घटना काय सांगते? संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा कुणाला पाठिंबा आहे? विधिमंडळ आणि संसदीय पक्षात फूट पडलेली आहे का? या सगळ्या बाबी तपासल्यानंतरच निवडणूक आयोग निर्णय देईल. प्रसंगी निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळेच आता शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हिंगोलीमधील शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून संतोष बांगर ओळखले जायचे. मात्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होत पक्षाशी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आलं. त्यामुळे आता शिवसेनेला हिंगोलीमध्ये नवीन जिल्हाप्रमुख कोण मिळेल याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागून आहे. दरम्यान संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आलेलं असलं तरी उद्धव ठाकरेंचा आदेश मानण्यास संतोष बांगर यांनी नकार दिलाय. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो, जिल्हाप्रमुख राहणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी माझी नियुक्ती केली होती आणि आजही मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. आजही तुम्हाला सांगतो की मी कोणता झेंडा घेतला नाही. आजही तुम्हाला सांगतो की मी कोणती पार्टी बदलली नाही. मी आजही बाळासाहेबांचा शिवसैनिक, कडवट शिवसैनिक आहे
आणि जर कुणी म्हणत असेल की तुम्ही मुख्यमंत्र्याला मतदान केलं आणि आम्ही तुम्हाला पदावून काढलं, तर हे मी मान्य करत नाही. मी आजही शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, उद्याही शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे. मी गलती केली नाही, मी चूक केली नाही. शिवसेनेमध्ये राहून वर्षानुवर्षे पदांवरती राहिलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली नाही. मात्र अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. शिंदे गटानं शंकरराव गडाख यांच्या सोबत संपर्क साधला होता. मात्र गडाख यांनी बंडाचा झेंडा हाती घ्यायला नकार दिला. कैसे छोड़ दूं अकेला उनको जिनको हराने के लिए सारी दुनिया एक हो चुकी है. शिवसेनेचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत नसताना शंकरराव गडाख मात्र त्यांच्या बाजूनं किल्ला लढवताना दिसतायत. गडाख यांनी सोनईमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिवसेनेसोबतच असल्याची ग्वाही दिली आहे. शिवसेनेला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर शंकरराव गडाख यांचा निर्णय उद्धव ठाकरेंना दिलासा देणाराच म्हणावा लागेल. गडाख यांनी या मेळाव्यात भाषण करताना आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा विरोधकांना दिलाय. मलाही शिंदे गटातून गुवाहाटीतनं फोन आलेला होता. मात्र मी तिकडे न जाता उद्धव ठाकरेंच्या सोबत राहण्याचं ठरवल्याचं शंकरराव गडाख यांनी सांगितलेलं आहे. साहजिक आहे की मोठा निर्णय असतो, परंतु सगळ्या बाजूचा विचार करून मी फायदा तोटा हे न पाहता हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाशी ठाम राहण्याचा प्रयत्न मी करतो. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मंत्रिपद मिळालं. आपण आहोत तिथेच कायम राहणार आहोत, कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांसमोर सांगितलं. तर मोठ्या दबावानंतरही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं शंकरराव गडाख यांचे वडील यशवंतराव गडाख यांनी स्पष्ट केलंय. राजकारण सतत बदलत असतं. आज एक उद्या दुसरं, प्रत्येक वेळेला आपल्या भूमिका बदलायची. हे काही बरोबर नाही. ज्या माणसानं एवढं आपल्यावरती प्रेम केलं, एवढा आपल्याला विश्वास दिला, फ्री हँड दिला, राजकारणात त्या माणसाबरोबर राहणं हे आपलं कर्तव्य आहे. शिंदे गटासोबत शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेची सत्ता गेली आहे. मात्र या संकट काळात सुद्धा शंकरराव गडाख यांच्यासारखे आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे संघर्षाच्या काळात शिवसेनेला निश्चितच उभारी देण्यात गडाख यांचा हातभार आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. महाविकास आघाडी सरकारनं शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर करून संभाजीनगर केलं. यानंतर अनेकांनी याचं स्वागत केलं तर अनेकांनी विरोध केला. महाविकास आघाडीच्या या निर्णयामध्येच मतमतांतर असल्याचं समोर आलं. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा मुद्दा नव्हता, तसंच नामांतराच्या मुद्द्यावर सुसंवाद झाला नव्हता असं वक्तव्य पवारांनी केलं. त्यावर इम्तियाज जलील यांनी मात्र पवार साहेब बोलले ते हास्यास्पद असल्याचं म्हटलंय. तिथे संजय राऊतांनी मात्र हा विषय संपल्याचं म्हटलंय. लोकांनी बसून किमान मान्यतेचा जो कार्यक्रम तयार केला होता त्याच्यातला हा भाग नव्हता एक. आणि त्या संबंधीचा निर्णय शेवटच्या कॅबिनेटमध्ये जो घेतला त्याच्याशी आमच्याशी कोणाशी सुसंवाद नव्हता. हा निर्णय घेतल्याच्या नंतरच आम्हाला हे त्याचा निषेध किंवा मी तुम्हाला हे सांगतो, निषेध त्याला काही अर्थ नाही. प्रश्न असा आहे की हा निर्णय आम्ही जो कार्यक्रम ठरवलेला होता त्यातला हा भाग नव्हता. तुम्ही त्याच वेळी त्याच दिवशी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं की हे जे निर्णय घेण्यात आलेला आहे हे उद्धव ठाकरेंनी घेतला, माझ्या पार्टीचा त्याचा काही संबंध नाही आहे. आणि आपला विरोध असेल तर काही लोक कोर्टमध्ये जाणार आहे, पेटिशन फाईल करणार आहे. त्या पेटिशनमध्ये आपणही एक पेटिशनर व्हा, विरोध करा, त्याचा ओपनली विरोध करा. म्हणजे त्यांची स्थानिक मंडळी वेगळं, महाराष्ट्राचे मोठे नेते वेगळं स्टँड, आम्हाला उल्लू बनवण्याचा धंदा सुरू. शरद पवार साहेब बोलले होते की संभाजीनगरची नावाची कल्पना आम्हाला नव्हती. संपला विषय. घसरत्या रुपयाच्या दरावरती आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. RBIनं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये रुपयाचा वापर होईल. रुपयाचा आता डॉलरप्रमाणेच वापर करता येणार आहे.
तर आज संपूर्ण दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. आम्ही लगेच परततोय. गणा तालुक्यात मुसळधार पाऊस पडतो आहे, त्यामुळे चणकापूर धरणामधनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. अर्जुन सागर धरणातूनही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. कोयना आणि चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार कायम आहे, त्यामुळे सांगलीतल्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा नदी पात्रात 5 ते 7 फुटानं पाण्याची पातळी वाढली आहे, तर चांदोली धरण 50% भरलंय. भीमाशंकर खोऱ्यात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे भीमाशंकर मंचर महामार्गावरच्या रोखरी घाटात दरड कोसळली आहे, त्यामुळे या मार्गावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. चंद्रपुरात पावसाची संततधार आहे, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. चंद्रपूर भोयगाव गडचांदूर मार्गावरचा वर्धा नदीचा पूल पाण्याखाली गेलाय. हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद केला गेलाय. रत्नागिरीच्या गुहागरमधल्या एका गावात कमरेभर पाण्यातनं अंत्ययात्रा काढण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आलेली आहे. वरवेली तेलीवाडीत एकाचा मृत्यू झाला, मात्र अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीकडे जायला रस्ताच नसल्यानं ग्रामस्थांना नदीमधनं कमरे इतक्या पाण्यातनं प्रवास करावा लागला. अशात नदीवर लवकरात लवकर पूल उभारावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. कोल्हापुरातल्या धरण क्षेत्रात होत असलेल्या जबरदस्त पावसामुळे राधानगरी धरण 52% अधिक भरलंय, त्यामुळे कोल्हापूरकरांची शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 24 तासांमध्ये अर्धा TMC पाण्याची वाढ झाली आहे. जायकवाडीत 5000 क्युसेक्स पाण्याची आवक होतीये. धरणातनं पाण्याचा विसर्ग होत असल्यानं जायकवाडीच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होऊ शकते. यवतमाळ जिल्ह्यात 4 दिवसांपासून पावसानं चांगला जोर पकडलाय. गेल्या 24 तासात तब्बल 250 मिलीमीटर इतका पाऊस राळेगाव विभागात झालाय. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलंय. शेकडो एकरवरची पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. कापूस आणि सोयाबीनला सर्वाधिक फटका बसल्यानं शेतकरी हैराण झालाय. वर्ध्यामध्ये धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला असून निम्न वर्धा धरणाचे 7 दरवाजे उघडले गेले, तर सततच्या पावसामुळे नदी नाल्यांनाही पूर आलाय. देवळी, वर्धा, आर्वी तालुक्यातल्या नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. नंदुरबारमधल्या सातपुडा पर्वत रांगांमधल्या नवापूरमध्ये पावसाचा जोर दिसतोय. नेसू, सरपणी, नागण या नद्यांना पूर आलाय. पुराचं पाणी विसरवाडी गावाजवळून पुलावरनं वाहू लागल्यानं नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे. पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. 3 ते 4 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसतंय. नाशिकमधल्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गंगापूर, दारणा, पालखेड धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जातोय. गोदावरीची पाणी पातळी वाढतीये, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस जर असाच कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग येत्या काळात वाढवला जाईल. जळगाव शहरात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे रथचौकातल्या लक्ष्मीनारायण मंदिरासमोरच्या दक्षिणमुखी मंदिरात पाणी शिरलंय. मंदिराच्या गाभाऱ्यात तब्बल 2 तास पाणी साचलेलं होतं. भाविकांना पाण्यात उभं राहून मारुतीरायाचं दर्शन घ्यावं लागलं. ब्रेकनंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मेडीगड्डा प्रकल्प बाधितांना मदतीचे आदेश दिले. मेडीगड्डा भागामध्ये भूसंपादन झालं नसल्यानं ज्या शेतकऱ्यांची जमीन बुडतीये त्याला विशेष बाब म्हणून मदत देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यान दिले. जिल्ह्याच्या अतिवृष्टी भागामध्ये पूर परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी आता त्या सर्वच परिसराचा आम्ही आढावा घेतलेला आहे. सर्व प्रशासन यंत्रणा
सर्व विभाग अलर्ट आहेत, सगळे अधिकारी आमच्या फील्डवर आहेत आणि एकंदरीत कुठलीही दुर्घटना होऊ नये, जीविताचं नुकसान होऊ नये यासाठी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील सर्व यंत्रणा सज्ज आहे. जे आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची जे नियोजन केलं होतं पूर्वी, परंतु आता या भागातल्या सर्व लोकप्रतिनिधी आणि जनतेची मागणी लक्षात घेऊन आज आमची DCM साहेब आणि आमची चर्चा झाली आणि त्यामुळे गडचिरोलीला आवश्यक असलेलं जे मेडिकल कॉलेज आहे तो मेडिकल कॉलेज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे हा मोठा निर्णय आहे आणि हा हजारो लाखो लोकांना याचा फायदा होईल आणि आरोग्य व्यवस्था जी आहे इथली मजबूत होईल. मला माहित नाही अजून, पण आता बरेच लोक सगळेच जण संपर्कात, खासदारांचं नाही मी सांगत, परंतु राज्यातले खूप पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, लोकप्रतिनिधी असतील, ते एक आमची जी भूमिका जी आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची घेतलेली आहे आणि शिवसेना भाजप युतीची जी काही आम्ही भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून एक जनतेमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. उपमुख्यमंत्री साहेब स्वतः या ठिकाणी गेले 5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार अतिशय यशस्वीपणे हाताळलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्वांगीण राज्याचा विकास होईल अशा प्रकारचा विश्वास असल्यामुळे या ठिकाणी हे राज्य सरकार जे आहे हे शासन सर्वसामान्य माणसाला न्याय देणार आहे असा विश्वास निर्माण झाल्यामुळे खूप लोक संपर्कात आहेत. लोणावळ्यातील भुशी धरणामध्ये पर्यटक तरुण बुडाल्याची घटना घडलेली आहे. ही घटना आज दुपारी घडलेली असून लोणावळा पोलीस घटनास्थळी साहिल सरोज असं बुडालेल्या तरुणाचा शोध घेत आहेत. वीकेंड आणि एरवी लोणावळ्यामध्ये वर्षाविहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. त्यांनी सुरक्षित पर्यटन करावं आणि नियमांचं पालन करून वर्षाविहाराचा आनंद लुटावा असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी केलेलं आहे. वर्षा सहलीसाठी तुम्ही आंबोली घाटात जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आंबोलीत वर्षा सहलीचा आनंद मिळण्यापेक्षा तिथे मनस्तापच जास्त होऊ लागलाय. हुल्लडबाज पर्यटक आणि वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. आंबोलीचा घाट हुल्लडबाजांनी लावली वाट. बेशिस्त वाहन चालकांमुळे आंबोलीत वाहतूक कोंडी. आंबोलीची मनस्तापाची सहल. आंबोली म्हटलं तर काय ते धुकं, काय ते डोंगर, काय ती वनराई, एवढं सगळं असतानाही सहल मात्र ओके नाही. आणि याला कारण आहे सहलीसाठी आलेल्या लोकांचा बेशिस्तपणा. आंबोली घाटात पर्यटकांच्या बेशिस्त वागण्यामुळे गेल्या काही दिवसात या धबधबा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होतीये. त्यातच काही तळीराम रस्त्यावर स्टंटबाजी करतायत. तर काही पर्यटक रस्त्यावरच नाचू लागतात. रविवारी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होती. सोमवारीही अशीच स्थिती कायम होती. 2 तासापासून आम्ही इथं अडकलोय. प्रशासन आज रविवार असून माहीत असून सुद्धा या ठिकाणी त्यांनी लक्ष देणं गरजेचं पाहिजे होतं. एखादा ट्रॅफिक पोलिसांनी इथं थांबून वाहतूक व्यवस्था सुरळीत करायला पाहिजे होती. कमीत कमी 1.5 तास झाला आम्ही इथेच आहे ट्रॅफिकमध्ये. आणि एवढी अडचण म्हणजे काय की आता गाडी पुढे 5 मीटर पुढे जायला सुद्धा कमी 10 मिनिट ते 15 मिनिटं लागतात एका गाडीला. आंबोलीतला निसर्ग हा आनंद देणारा आहे, पण सध्याचा गोंधळी पर्यटकांचा धुमाकूळ पाहता आंबोलीची सहल म्हणजे आनंद कमी आणि मनस्तापच जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे आंबोलीत जावं की नाही असा प्रश्न सध्या पर्यटकांना पडलाय. भारत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.
साताऱ्यामध्ये पुणे बेंगळुरू महामार्गावरती एक भीषण अपघात झाला. जिल्ह्यातील शिरवळ इथल्या धक्कादायक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. एका खासगी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बसनं चक्क 5 जणांना धडक दिली. या जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आलंय. दरम्यान सुदैवानं दैव बलवत्तर म्हणून कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली दृश्य आपण या क्षणाला पाहतोय. अपघात ज्या क्षणाला झाला त्यावेळेला एकूण 5 जणांना अचानकपणे त्या ठिकाणी आलेल्या बसनं ही धडक दिली. खासगी बस चालकाचा ताबा सुटल्यानं हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडलेला आहे. एसटीची 5 जणांना धडक बसली त्या क्षणाची ही काही दृश्य मनाचा थरकाप उडवेल अशाच प्रकारची ही दृश्य आहेत. ज्यावेळेला अपघात होतोय त्यावेळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालेला आहे. अवघ्या 4 खांबांनी तब्बल 5 लाख पुणेकरांचा मार्ग अडवलाय. सिंहगड रोडला पर्यायी असलेल्या कनॉल रोडचं काम पूर्ण झालेलं आहे. मात्र लाईटचे 4 खांब हटवले गेले नाहीत. परिणामी वाहनधारकांना ट्रॅफिक जॅमचा मनस्ताप सहन करावा लागतोय. पाहूयात याच संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. हा आहे पुण्यातला सर्वाधिक वर्दळीचा सिंहगड रोड. पण सध्या याच रोडवर उड्डाणपुलाचं काम सुरू झाल्यानं दररोज वाहतुकीची मोठी कोंडी होतीये. पीक अवर्सना तर 2 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तब्बल 50 मिनिटं लागतायत. आणि म्हणूनच महानगरपालिकेनं सिंहगड रोडवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 2 वर्षांपूर्वी त्याला समांतर असा कॅनॉल रोड तयार केला. विशेष म्हणजे हा पर्यायी कॅनॉल रोड बांधून तयार आहे. पण केवळ रस्त्यात येणारे लाईटचे 4 खांब हटवण्यात आलेले नाहीत. परिणामी कॅनॉल रोड अजूनही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळं प्रचंड ट्रॅफिक जाम होतं. म्हणून त्याला पर्यायी हा कॅनॉल रस्ता बांधलेला आहे पालिकेने. जवळपास 2-4 कोटी खर्च करून हा रस्ता जवळपास बांधून तयार आहे. पण केवळ हे 4 खांब लाईटीचे विद्युत विभागाचे हे काढले गेलेले नाहीत. म्हणून हा रस्ता अजून वाहतुकीसाठी खुला होत नाही. त्याचा मनस्ताप जवळपास इकडे राहणाऱ्या 5 लाख लोकांना सहन करावा लागतो. रस्ता बांधून तयार असून पुणेकरांना त्याचा वापर होत नाही आणि सिंहगड रस्त्यावर आपल्याला सातत्याने ट्रॅफिक जाम बघायला मिळतं. याला जबाबदार कोण? अर्थातच पालिका. सिंहगड रोडला पर्याय निर्माण व्हावा यासाठी स्थानिक आमदार, नगरसेवक असे सगळेच सतत पाठपुरावा करतायत. मात्र पालिकेतले निर्ढावलेले अधिकारी त्यांना दाद देत नाहीत. महानगरपालिकेकडनं असं सांगितलंय की 8 दिवसामध्ये आम्ही त्या एस्टिमेट आणि त्या प्रस्तावाची संपूर्ण प्रोसिजर पूर्ण करून हाय टेन्शन लाईन काढण्याची प्रक्रिया 10 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण करून देऊ. आणि त्यानंतर आपण झाडं काढण्याची परमिशन ऑलरेडी घेतलेली आहे. तर ती 3 झाडं काढली तर तो मार्ग सुरळीत होईल आणि तिथनं वाहतूक सुरू करू शकू आपण. दिरंगाईबद्दल आम्ही संबंधित पालिका अधिकारी विजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तेही कॅमेऱ्यासमोर आलेच नाहीत. रस्त्यातले 4 खांब हटवण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 2 वर्ष मुहूर्तच मिळालेला नाही. थोडक्यात काय तर महानगरपालिकेतल्या बाबूंमुळे सिंहगड रोड भागात राहणाऱ्या तब्बल 5 लाख पुणेकरांना दररोज वाहतूक कोंडीत अडकावं लागतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर दिवसभरातील इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. नाशिकमध्ये तुफान पाऊस झालाय. त्यामुळे नाशिकमधल्या गोदावरी नदी काठावरच्या सर्व मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत. गोदा काठावरच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. नाशिक शहरात पावसाचा जोर कायम आहे. गंगापूर धरणातनं 10,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. शहरात सतत पाऊस सध्या पडतोय. गंगापूर धरणातनं सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोदाकाठच्या बाजारपेठेतही पाणी शिरलंय.
अहमदनगरमधल्या मुळा आणि भंडारदरा धरण परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मुळा नदीला पूर आलाय. शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. संगमनेरच्या कोठे बुद्रुक इथं मुळा नदीला आलेल्या पुरामुळे विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करतायत. पालघर जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहतायत. मुसळधार पावसामुळे विक्रमगडमधील पिंजाळ नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे. परिसरात पावसाची रिपरिप कायम असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. सलग 6व्या दिवसापासून गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले गेलेत. 33 पैकी 19 दरवाजे उघडण्यात आले. धरणातनं 2180 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या नद्या दुथडी भरून वाहतायत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही तुफान पाऊस झालाय. जिल्ह्यातील साकोली तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 84% पाऊस झालाय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काही भागात चांगला पाऊस झालाय, त्यामुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध येडशी रामलिंग इथला धबधबा प्रवाहित झालाय. त्यामुळे या धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे. पर्यटक धबधब्याचा आनंद घेताना दिसतायत. बीड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. दरम्यान जिल्ह्यात अद्याप मोठा पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय. ढेबेवाडी विभागातल्या जतकरवाडीमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्यानं नागरिकांचं स्थलांतर झालंय, तर माईंगडेवाडीत पूल वाहून गेल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. नाशिकमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वरमधल्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. तेली गलीतल्या रस्त्यावर पाण्याचे लोंढे आल्यानं नागरिक भयभीत झाले होते. कोल्हापुरात कृष्णेच्या तीरावर असलेल्या नरसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पुराचं पाणी शिरू लागलं, त्यामुळे आज दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जाते. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या या मंदिरात 2 नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर पाणी शिरतं. हे पाणी मंदिरातल्या दत्ताच्या पादुकांना लागून दक्षिण बाजूनं आत शिरतं, त्यामुळे त्याला दक्षिणद्वार सोहळा असं म्हटलं जातं. परशुराम घाटातल्या दरड दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित असल्याची याचिका ग्रामस्थांनी दाखल केली होती. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये 9 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. ब्रेकनंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. ऐन पावसाळ्यामध्ये पुणेकरांवरती कोरोना सोबतच डेंग्यूच्या साथीचंही संकट ओढावलंय. कोरोनाचा दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा आता 656 पर्यंत जाऊन पोहोचलाय, तर डेंगीचे रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडू लागलेत. त्यामुळे पुणेकरांनी या दोन्ही साथीच्या रोगांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आतापासूनच योग्य खबरदारी घ्यावी असं आवाहन पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलंय. तर आता आपण या दोन्ही साथीच्या रोगांच्या वाढलेल्या आकडेवारीवरती एक नजर टाकूयात. पुण्यामध्ये डेंग्यूची साथ आहे. डेंग्यू सदृश्य रुग्णसंख्या आहे 101. 8 दिवसात 24 नवे डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेले आहेत. 200 सोसायटींमध्ये डेंग्यूची अंडीही सापडली आहेत. तर साचलेल्या पाण्यामध्ये डासांची वाढ होत असते. तर पुण्यामध्ये कोरोनाचा धोका देखील कायम आहे. पुण्यामध्ये दैनंदिन 500 नवे कोरोना रुग्ण आता आढळायला सुरुवात झालेली आहे. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 3650 इतकी आहे. जसा पावसाळा सुरू झाला तसा डेंग्यूच्या केसेसच्या संख्येमध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला दिसत आहे. 1 जुलैपासून ते 8 जुलैपर्यंत या दिवसातच सस्पेक्टेड डेंग्यू केसेस ह्या साधारणतः 250 सस्पेक्टेड केसेस आहेत आणि कन्फर्म पॉझिटिव्ह डेंग्यूच्या 1 जुलै ते 7 जुलै या दरम्यान किमान 24 केसेस आपल्याला आतापर्यंत आढळून आलेले आहेत. आणि आता आपण डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती सोसायट्यांमधून नेमकी कशी आणि कुठे होते याचा डेमोच पाहूयात.
सध्या कोरोनासोबतच डेंगीची साथही वाढू लागलेली आहे. पण डेंगूच्या डासांची उत्पत्ती नेमकी कशी होते याचा डेमोच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत प्रत्यक्ष. आत्ता आपण सारसबाग भागातल्या एका हायफाय सोसायटीत आलो. त्याच्या बॅक साईडला हे जुनं पडलेलं कबोड, हे डास फिरतोय बघा इथं. आणि आत्ता इथं डास फवारी मारली. दाखवा नेमका आळ्या कशा आहेत. डासांच्या आळ्या आहेत ह्या डासांच्या आळ्या आहेत, एडिस डासांच्या. याच्यामुळे डेंगू तयार होतो, पसरतो. स्वच्छ पाण्यात पुण्यामध्ये असे 200 ठिकाणी सापडले जिथे डेंगूच्या आळ्या सापडले. आकडेवारी आत्ता जर केली ना 30 केसेस सापडल्यात आणि सस्पेक्टेड जवळपास 2.5. हे असे झाकणं पडलेलं असं पाणी साठलेलं असतं बघा. आणि याच्यात मग हे डेंगूच्या आळ्या तयार होतात आणि साथ वाढते. याला जबाबदार साहजिकच हे सोसायटीवाले नागरिक, मग स्वच्छ पाणी ज्याला आपण म्हणतो. म्हणून आता पालिकेला हे ड्राईव्ह घ्यावं लागलेलं आहे आणि सगळ्या ठिकाणी असे सगळ्या सोसायट्या शोधून हे सगळं फवारणी मारावी लागते. आणि डासांची उत्पत्ती जिथे जिथे ठिकाणं सापडतात असे आडुशाचे ठिकाणं, म्हणजे साठलेलं पाणी, झाकणं असतात, टोपणं असतात, जुने बकेट असतात, अशा ठिकाणी हे सगळं शोधून पालिकेला हे फवारणी करावी लागते. कारण ह्या डेंग्यूच्या डासाची उत्पत्तीच मुळात अशा ठिकाणी होते. म्हणून पालिकेने तर हा ड्राईव्ह हाती घेतला आहे. म्हणून आता पुणेकरांनी पालिकेला साथ देण्याची गरज आहे. कारण शेवटी डेंग्यूची साथ जर आटोक्यात नाही आली ना तर तुमचंच आरोग्य धोक्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर पुणेकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या आपण काही बातम्या पाहिल्या. त्यानंतर एक हटके बातमी पाहूयात. बसच्या क्षमते एवढे प्रवासी कधी रिक्षामध्ये बसल्याचं आपण पाहिलंय का? पण असा कारनामा घडलाय तो उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये. पोलिसांनी भरधाव वेगात जाणारी रिक्षा थांबवून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितलं. बरं, यावेळी पोलिसांनी जेव्हा या प्रवाशांची मोजणी करायला सुरुवात केली तेव्हा रिक्षामधल्या प्रवाशांची संख्या 27 इतकी भरली. या कारवाईनंतर पोलिसांनी रिक्षा जप्त केली आहे. पोलीस रिक्षातून प्रवाशांना उतरवून त्यांची मोजणी करत असताना तिथे उपस्थित असलेल्या एकानं मोबाईलवर हा व्हिडिओ चित्रित केलेला आहे. तर आपण पाहिलं आश्चर्यकारकरित्या अशा प्रकारे या रिक्षातून उतरणारे हे प्रवासी होते. 3 दिवसांच्या पावसानं दक्षिण गुजरातमध्ये हाहाकार माजवलेला आहे. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन, NDRF, पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मात्र पाणी ओसरायला वेळ लागतोय आणि त्यातच आता हवामान खात्यानं 9 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केलेला आहे. गुजरातेत अहमदाबाद ते वलसाड सगळीकडे हेच दृश्य दिसतंय. जिकडे पाहावं तिकडे पाणी भरलंय. गेल्या 3 दिवसांपासून झालेल्या पावसानं दक्षिण गुजरातेतील 6 जिल्हे पाण्याखाली गेले. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 61 जणांचा बळी गेलाय. अहमदाबादमधील शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं 2000हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. औरंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं वलसाडमधील काही सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. इथे NDRF आणि SDRF बचाव कार्य करत आहेत. भारी बारिश के बाद पानी भर सकता है और नुकसान हो सकता है, तो उन एरिया को रेकी करेंगे और उसके बाद टीम यहाँ पे हेडक्वार्टर में प्रिकॉशनरी डिप्लॉयमेंट के लिए तैनात है कि जब भी अगर कोई भारी बारिश होती है और फ्लड सिचुएशन अर्बन और रूरल एरियाज़ में होती है तो टीम साजो सामानों के साथ यहाँ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में पूरी तरह सुसज्ज है किसी भी हालत से निपटने के लिए. दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी आल्यानं अनेक गाड्याही पाण्याखाली गेल्याचं दिसतंय. अहमदाबादेत गेल्या 3 दिवसात हंगामातील 30% पाऊस झालाय. त्यामुळे इथे अनेक नद्यांनी रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय. कम से कम 60 से 70 दुकान है. अनाज, करियाना, मतलब सब वैरायटी आ जाती है. कैटल फीड आ जाता है, अनाज, चावल, ये करियाना, सब दुकान इधर है. 60-70 दुकान है.
कितना नुकसान हुआ है? कम से कम मेरे हिसाब से अभी तो कुछ अंदाजा नहीं लगा सकता है, लेकिन कल सब दुकानें वापस खोलेंगे, अंदर जितना अनाज का बोरी है कितना फटा है, मेरे हिसाब से अंदाज से 1.5-2 करोड़ का नुकसान होगा। मुसळधार पावसामुळे वडोदऱ्यातील प्रतापनगर आणि छोटा उदयपूर जिल्ह्यांदरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। प्रतापनगर छोटा उदयपूर सेक्शनवरील बोदेली ते पवी जेतपूर दरम्यानचा ट्रॅक मुसळधार पावसानं वाहून गेलाय। 600 मिलीमीटर तक भी मिला है। बहुत ज़्यादा ये सीजन में सबसे हाईएस्ट रेनफॉल रिकॉर्ड हुआ है गुजरात रीजन में। इस सीजन में कोई भी जगह देखो, छोटा उदयपुर में ज़्यादा रेन हुआ, बाढ़ का स्थिति बना। और ये जो गुजरात के लिए हम लोग जो है रेड ऑरेंज कलर जो है पर्टिकुलरली गुजरात रीजन हम लोग 11, 12, 13 रख रहे हैं, और कच्छ के लिए, सौराष्ट्र एंड कच्छ के लिए 13, 14 रखे हैं। 3 दिवसांच्या पावसानं गुजरातची ही अशी दैना केली आहे। त्यातच आता रेड अलर्ट दिल्यानं पुढे काय वाढून ठेवलंय याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। केरळमध्येही पावसाचा जोर पाहायला मिळतोय। त्रिशूर जिल्ह्यामधील अस्थिरपिल्ली या गावामध्ये चरपा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली आहे। केरळच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या चालकुडी नदीवरती हा धबधबा आहे। केरळमधील शोलियार वनरंगाच्या किनाऱ्यावरती असलेल्या अतिरपल्ली आणि वाझाचल या 2 आकर्षक धबधब्यांच्या मध्ये हा चरपा धबधबा आहे। अथिरापिल्ली आणि वझाचल धबधब्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे। पावसाळ्यामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान या धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळत असतं। तर या होत्या संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या। दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।